तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला भेटणार आहे की जान्हवी हे जयंतच्या जाळ्यातून वाचण्यासाठी खोटं मारण्याचं नाटक करणार आहे आणि मग त्यानंतर ते विश्वाच्या घरी जाऊन राहणार आहे आणि विश्वा तिला जयंतच्या जाळ्यातून वाचवणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे। या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत। या मालिकेच्या सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं होतं की जयंत हा मालिकेचा हिरो आहे, पण जयंत हा मालिकेचा हिरो नसून तो विलन आहे। या मालिकेचा हिरो आपल्याला पुढे विश्वा दाखवण्यात येणार आहे। तर लक्ष्मी निवास ही मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे। त्या कन्नड मालिकेमध्ये जे काय घडतं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा दाखवण्यात येतं। तर लक्ष्मी निवास ही कन्नड मालिका सध्या खूप पुढे गेलेली आहे। त्या मालिकेचे जवळपास 600 पेक्षा जास्त भाग पूर्ण झालेले आहेत आणि त्या मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी ही जयंतच्या त्रासाला कंटाळलेली असते। जान्हवी घरातून पळून जाण्याचे अनेक प्रयत्न करते, पण जयंतचं तिच्यावर बारकाईने लक्ष असतं, त्यामुळे तिला कुठेही जाता येत नाही। आणि मग पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जयंत आणि जान्हवी एकदा बाहेर फिरण्यासाठी जातात आणि मग बाहेर फिरण्यासाठी गेल्यावर ते एका बोटीवरती येतात आणि मग त्या बोटीवरती आल्यानंतर जान्हवीला एक आयडिया येते। ती जयंतला म्हणते की जयंत आपण एक गेम खेळूया आणि मग असं म्हणत ती जयंतला खुर्चीला बांधून टाकते। जयंतला वाटतं की जान्हवी कोणता तरी गेम खेळणार आहे आणि मग खुर्चीला बांधल्यानंतर जान्हवी जयंतला म्हणते की मला वाटलं होतं की माझं आयुष्य फुलांचं असेल, पण माझ्या आयुष्यामध्ये नेहमी काटेच भरलेले होते। आणि मग असं म्हणत जान्हवी रडू लागते आणि जयंत तिला कसा त्रास देतो हे सगळं ती सांगू लागते। आणि मग हे सगळं बोलत असताना जान्हवी त्या समुद्रामध्ये त्या बोटीवरून उडी टाकते आणि बघून जयंतला मोठा धक्काच बसतो। तो कसा तरी स्वतःला सोडवतो आणि समुद्राच्या किनाऱ्यावर येतो। सगळीकडे जान्हवीला शोधू लागतो, पण जान्हवी त्याला कुठेच सापडत नाही आणि मग तो समुद्राच्या किनाऱ्यावर तो तिथेच रडत बसतो। आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जयंत जान्हवीच्या घरी जातो आणि सगळ्यांना सांगतो की जान्हवी ही समुद्राच्या पाण्यामध्ये पडली आणि तिचं निधन झालेलं आहे। आणि हे ऐकून घरातील सगळ्या सदस्यांना मोठा धक्काच बसतो। आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवीचा फोटो हॉलमध्ये ठेवलेला असतो आणि सगळेजण त्या ठिकाणी जमा झालेले असतात आणि मग जयंत जान्हवीची आठवण काढून रडत असतो आणि सगळ्यांनाच वाटत असतं की जान्हवीचं निधन झालेलं आहे, पण तसं काही झालेलं नसतं। जान्हवीला पोहता येत असल्यामुळे ती समुद्राच्या पाण्यामध्ये पडून सुद्धा वाचलेली असते। आणि मग जान्हवी ठरवते की आता जयंतकडे परत जायचं नाही। तिच्या लक्षात आलेलं असतं की जयंतला वाटलं असेल की मी आता मरण पावले, त्यामुळे मी आता कोणाला सांगणार नाही की मी जिवंत आहे, कारण मी जिवंत आहे हे जयंतला समजलं तर जयंत मला परत त्याच्या घरी घेऊन जाईल। त्यामुळे जान्हवी ठरवते की आता जयंतपासून खूप दूर निघून जायचं। आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की रात्र झालेली असते आणि जान्हवी लक्ष्मी निवास यांच्या रूममध्ये आलेली असते। ती लक्ष्मीच्या पायापाशी बसून रडत असते आणि लक्ष्मीला अचानक जाग येते आणि जान्हवीला बघून तिला मोठा धक्काच बसतो आणि त्याचबरोबर तिला आनंदसुद्धा होतो। लक्ष्मी जान्हवीला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे, जयंतने तर आम्हाला सांगितलेलं आहे की तुझं निधन झालं। मग जान्हवी लक्ष्मीला सगळा घडलेला प्रकार सांगते आणि त्याचबरोबर जयंत जान्हवीला कशा प्रकारे त्रास देतो हे सुद्धा लक्ष्मीला ती सांगते। आणि जान्हवीने लक्ष्मीला जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून लक्ष्मीला मोठा धक्काच बसतो आणि मग लक्ष्मी जान्हवीला म्हणते की तुला आता परत मी जयंतकडे कधीच पाठवणार नाही, तू इथेच राहा। पण जान्हवी लक्ष्मीला सांगते की नाही, जयंत हा खूप क्रूर आहे, त्याला जर समजलं मी जिवंत आहे तर तो मला मिळवण्यासाठी काही करू शकतो आणि त्यामुळेच मला जयंतपासून लपावं लागेल, कारण मी जिवंत आहे हे जयंतला समजलं तर तो मला काही करून परत त्याच्या घरी घेऊन जाईल। आणि मग असं म्हणून जान्हवी तिथून निघून जाते आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जान्हवी विश्वाच्या घरी आलेली असते आणि त्या ठिकाणी ती मोलकरी म्हणून काम करत असते आणि सगळ्यांनाच तिचं नाव चंदना आहे असं तिने सांगितलेलं असतं, पण ती विश्वाच्या समोर येत नसते। जेव्हाही विश्वा तिच्या समोर येतो त्यावेळेस ती दुसऱ्या रूममध्ये जात असते किंवा ती साडीने तिचं तोंड झाकून ठेवत असते, त्यामुळे विश्वालाही माहीत नसतं की घरी मोलकरी म्हणून काम करणारी ही जान्हवीच आहे। आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की विश्वा पेपरमध्ये बातमी बघतो, त्यामध्ये लिहिलेलं असतं की जान्हवीचं निधन झालेलं आहे आणि ही बातमी वाचून विश्वाला मोठा धक्काच बसतो। आणि मग त्याच भागामध्ये आपल्याला रात्रीचा सीन दाखवण्यात येतो, ज्यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात येतं की जान्हवी बाहेर बसलेली असते आणि गाणं म्हणत असते आणि मग विश्वा ते गाणं ऐकतो आणि मग त्याला जान्हवीची परत आठवण येऊ लागते आणि त्याला वाटतं की माझं जान्हवीवर किती प्रेम होतं, ती या जगामध्ये नाही तरी सुद्धा मला तिचा आवाज ऐकू येतोय आणि मग असाच विचार करत विश्वा रडत बसतो। तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। तर पुढे चालून आपल्याला विश्वा हा जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून कायमचं वाचवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये जान्हवी हे जयंतच्या त्रासाला कंटाळून खोटं मरण्याचं नाटक करणार आहे आणि ते विश्वाच्या घरी जाऊन राहणार आहे आणि हेच आपल्याला लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे, कारण मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे। त्या मालिकेमध्ये जे काही घडतं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर एकंदरीत पाहता जान्हवी ही जयंतच्या जाळ्यातून वाचण्यासाठी विश्वाच्या घरी जाऊन राहणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे विश्वा हा जयंतच्या जाळ्यातून जान्हवीला वाचवणार आहे, कारण या मालिकेचा हिरो जयंत नसून पुढे आपल्याला विश्वा दाखवण्यात येणार आहे।
तर हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि लवकरच आपल्याला मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणारा हा खूप मोठा ट्विस्ट आहे आणि तो तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.